नमस्कार. दीपक रेगी कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि विनंती की अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. मित्रांनो, तुम्ही ऐकताय तानाजी धरणे यांची आत्मकथनपर कादंबरी हेलपाटा आणि आज भाग 4. पाहता पाहता उन्हाळा संपला. पावसाळा सुरू झाला. 7 जूनला वस्तीवरची मराठी शाळा सुरू झाली. माझा मित्र मिताजी कुलाळ 3रीला होता. तो मला शाळेत घेऊन गेला. मला शाळेची भयंकर भीती वाटायची. गुरुजी नारायण बेंद्रे होते. तसे गोड शिक्षक होते. भाऊंचेच वर्गमित्र होते. पांढरं शुभ्र निळ लावलेलं धोतर, पांढरा शुभ्र नेहरू शर्ट, डोक्यावर पांढरी गांधी टोपी, पायात चांगल्या बांधीव चामड्याच्या वाहणा. चालताना कर्र कर्र असा आवाज यायचा. गुरुजी आंबळ्यावरून सायकलवर शाळेला यायचे. गुरुजी आले की पोरं पळत जाऊन सायकल घेऊन यायची. मुलं शाळा उघडायची, घंटा वाजवायची, वर्ग आणि परिसर साफ करायची. तोवर गुरुजी टेलर दुकानात जाऊन बसायचे. गुरुजी आल्यावर प्रार्थना व्हायची. मग अभ्यास सुरू व्हायचा. पाढे कविता गायला जायच्या. मुलांचा पहाडी आवाज असल्यानं शाळा आणि परिसर दुमदुमून जायचा. छडी वाजे छमछम, विद्या येई घम घम याचा परिचय यायचा. एखाद्या मुलाला गुरुजींनी झोडलं आणि मुलांनी ते घरी सांगितलं तर पालक येऊन सांगायचे, गुरुजी त्याची अजिबात हायगाय करायची नाही, चांगला सरळ करा त्याला. शाळेची घंटा वाजली की माझ्या पोटात गोळा यायचा. आपण वेगळ्या दुनियेत आलोत असं वाटायचं, कारण शाळेची सवयच नव्हती. भावंड कुणीच शाळेत गेलेली नव्हती. गुरुजींच्या कपाळावर केशरी टिळा असायच्या आणि मोठ्या मिश्या असायच्या. त्या बघून मला धडकीच भरायची. तरी एक दिवस येऊन भाऊंनी माझं नाव शाळेत घातलं. पण माझं मन शाळेत रमत नव्हतं. उन्हाळ्यात मी पोहायला शिकलो होतो. उन्हाळ्यात रोज भाकरी बांधून उत्तम मामाबरोबर गुरांच्या मागे जात होतो. त्यामुळे भरपूर तळ्यात पोहायला मिळायचं. शाळेत दुपारच्या सुट्टीत सर्व मुलं लगोरछे खेळायचे. त्यात रंगीबेरंगी लगोर आणि फिरणारा दोरीचा भोवरा मुलांचं खूप आकर्षण होतं. ते खेळ खेळताना मुलं देहभान हरवून जायची. शिवाय लपाछपी, सूरपारंब्या, आटापाट्या, कबड्डी, खो खो, आंधळी कोशिंबीर, विटीदांडू, गोट्या, आंब्याच्या कुया हे खेळ खेळले जायचे. साधारण 1981 साल होतं. जून महिना संपून जुलै अर्धा झाला होता, तरी पावसाची सुरुवात नव्हती. कुठे दडून बसला होता पाऊस कोण जाणे. न पडणाऱ्या पावसानं सर्वांच्या तोंडचं पाणी पळवलं होतं. मागच्या वर्षी बक्कळ पाऊस पडला होता. पिकंही चांगली आली होती. त्याच भरवशावर भाऊंनी गावी राहून इतरांप्रमाणे शेती करण्याचा घाट घातला होता. किमान 15 वर्ष गावापासून दूर राहून अनेक शेती मालकांकडे सालं घेतली होती. एवढ्या वर्षात आता कुठे आपल्या शेतात पाय ठेवला होता. जुलै महिना संपत आला. कोणाचीच पेर झाली नव्हती. सगळीकडे चिंतेचं वातावरण झालं होतं. विहिरींनी तळ गाठला होता. हापशानं कधीच दांडी वर केली होती. हाताला काम नव्हतं. घरातले धान्य अर्ध खाऊन आणि अर्ध दुकानात घालून संपत आलं होतं. वैरणीची गंजी नामशेष होण्याच्या मार्गावर होती. सर्वत्र बेसूर वातावरण तयार झालेलं. कुणी कुणाशी नीट बोलत नव्हतं. दुष्काळाच्या धगीनं कोणालाही सोडलं नव्हतं. आकाशात ढग जमून यायचे. वाटायचं आता पाऊस पडेल, पण पाऊस करंटा झाला होता. त्याला कोणाचीच दयामाया येत नव्हती. एवढ्या वर्षात भाऊंना एवढं चिंतातूर झालेलं कधीही पाहिलं नव्हतं. भाऊंना राहूचे दिवस आठवणीत यायला लागले. बापू शेठ यांना दिलेला नकार आठवायला लागला. आता कोणत्या तोंडानं गुऱ्हाळावर जावं या पेचात भाऊ सापडले होते. वस्तीवर दुष्काळानं हाहाकार उडावला होता. आमचं घर नाल्या शेजारी होतं. नाल्यात रोज 1-2 मेलेली जनावरं लोक टाकायला लागले. सोन्यासारखी जनावरं भूकबळीची शिकार झाली होती.
पाहता पाहता वस्तीतली बरीचशी जनावरं दगावली. अशक्तपणामुळे काही रोगांना बळी पडली. जनावरांचे गोठे ओस पडायला लागले. गोठ्यात कसल्या तरी माश्या घॅंग घॅंग करायला लागल्या. वस्तीवर कधी न फिरकणाऱ्या गिधाडांचे थवेच्या थवे नाल्यावर येऊन मेलेली जनावरं फस्त करायला लागले. रानावनात कुठेही दात कोरायला सुद्धा गवताची काडी शिल्लक नव्हती. अशा परिस्थितीत माणसं सैरभैर झाली होती. नुसता बेसूर वारा सुटायचा आणि कुत्री वांगाळ इवळायची. त्यामुळे पुढं कोणतं तरी मोठं संकट येणार असल्याची सगळ्यांनाच चाहूल लागली होती. इवळणाऱ्या कुत्र्यांना बाई शिव्या द्यायची. बिचारी कुत्री, त्यांचा काय दोष? अशीच दुपारची शाळा सुटली होती. गुरुजी नेहमीप्रमाणे टेलरकडे जाऊन बसले होते. काही मुलांची जेवणं झाली होती, काही दंगामस्ती करत होती. दंगामस्ती करणाऱ्यात मी सुद्धा होतो. मी टेबलवर उभं राहून वरती असणाऱ्या लाकडी कैचीला पकडलं होतं. हातानं कैची घट्ट पकडली होती. तेवढ्यात कोणातरी मुलानं खालचा टेबल दूर केला. माझे पाय वरतीच तरंगले. क्षणार्धात मी जमिनीवर कोसळलो, डाव्या हातावर पडलो. काडकन एखाद्या झाडाची फांदी मोडावी तसा माझा हात मनगटात मोडला होता. आतली हाडाची काचळ बाहेर आली होती. हाताचं हाड कातडी तोडून बाहेर आलं होतं. हाताला जखम झाली होती, त्याची खूण आजही माझ्या हातावर आहे. हात मोडल्यामुळे मी मोठ्यानं बोंबलायला लागलो. माझा बालमित्र मीता आणि इतर मुलं धावत आली, मला घरी घेऊन गेली. बाई घरीच होती. कुणी माझ्या बाळाला पाडलं, शिव्या द्यायला लागली. टेबल काढला कुणीही कबूल होईना. माझा हात कोवळा होता, भराभरा त्याला सूज आली. हात वर उचलत नव्हता, पूर्ण गळपटला होता. प्रचंड वेदना होत होत्या. 5 वाजता मला भाऊंनी खांद्यावर उचलून गावात आणलं. गावात न्हावी बाबा होते. शरीरानं भले मोठे, आडदांड होते. पांढरं धोतर, पिवळा पटका, मोठ्या मिश्या, डोळ्याला चष्मा असा त्यांचा पेहराव. ते भिंतीला टेकून बसले होते. भाऊंच्या ओळखीचे होते. मी हात फडक्यानं गळ्यात बांधला होता. आम्ही जवळ येताच ते म्हणाले, बबन ये, काय झालं? भाऊंनी झालेला सगळा प्रकार सांगितला. बरं असू दे म्हणाले. काही वस्तू लागतील त्या घेऊन ये म्हणाले. एक अंड, शेंदूर, कळकीच्या पट्ट्या, पांढरं कापड आणि इतर किरकोळ साहित्य घेऊन आले. त्यांनी माझा हात सोडला आणि त्यांच्या हातात घेतला. वेदनांनी माझा जीव जायला झाला. त्यांनी माझ्या हाताला एक जोराचा झटका दिला. मी मोठ्यानं ओरडलो, मेलो मेलो. तसं त्यांनी गब झालं आता असं म्हणून माझ्या हातावर अंड फोडून टाकलं, शेंदूर टाकला, अजून काही बाई टाकलं. हात कापडी पट्टीनं घट्ट गुंडाळला. वरती कळकीच्या उभ्या आडव्या, खालून वरून पट्ट्या लावल्या आणि दोरीनं सुतळीनं हात बांधून टाकला. फडक्यानं गळ्यात अडकवला. मला म्हण आठवली, ज्याचा हात मोडल त्याच्या गळ्यात पडल. 15 दिवसांनी हात सोडायला पुन्हा बोलवलं होतं. पुढचे 15 दिवस खूप भयानक गेले. खूप वेदना सहन केल्या. पेनकिलर, इंजेक्शन वगैरे काही नव्हतं, परंतु बाईनं खाण्यावर लय भर दिला. घरी आलो, हात लय दुखत होता. मला चैन पडत नव्हती. विवळत होतो. तेवढ्यात माझी आजी, आईची आई लक्ष्मीबाई तिथं आली. जवळ सोपान मामांकडे राहायची. माझी अवस्था बघून म्हणाली, लय दुखतंय का रं? मी मान हलवली तशी म्हणायला लागली, थांब तुला एक चांगली गोष्ट सांगते. आजीला खूप गोष्टी यायच्या आणि तिची सांगण्याची पद्धत एवढी भारी होती की माणूस देहभान हरपून ऐकत राहायचा. आजीने गोष्ट सांगायला सुरुवात केली. एका गावात एक स्त्री एकटीच राहत होती. सगुणा नाव तिचं. तिला जवळचं असं कोणी नव्हतं. मोलमजुरी करायची, लोकांची गुरं ओळायची आणि आपली गुजराण करायची. ती रोज गुरं घेऊन रानात जायची. रानात तिला करमून जाई. रानात सर्व गावातले गुराखी आपली गुरं घेऊन यायचे.
त्यामुळे सगुणाचा वेळ जायचा. रोज फडक्यात भाकरी बांधून आणायची ती. दुपारी झाडाखाली बसून खायची, ओढ्याचं पाणी प्यायची आणि एक डुलकी घ्यायची. संध्याकाळ झाली की गुरं घेऊन घरी यायची. असा तिचा दिनक्रम वर्षाचे 12 मास चालू असायचा. तिला तंबाखू खायची सवय होती. आजी गोष्ट सांगत होती आणि मी तल्लीन होऊन हुंकार देत होतो. एक दिवशी अशीच सगुणा रानात गुरं घेऊन गेली. गुरं चारली, त्यांना ओढ्यावर पाणी पाजलं. नेहमीप्रमाणे झाडाखाली गुरं बसली. तिने आपलं भाकरीचं भिंडोळं काढलं, चटणी भाकरी खायला लागली. तेवढ्यात तिथे काही कावळे आले. सगुणानं शिल्लक राहिलेली भाकरी त्या कावळ्यांना टाकली. थोड्या वेळानं तिला तंबाखू खाण्याची तलब झाली. आज गडबडीत घरनं येताना तिची चुन्याची डबी घरीच विसरून राहिली होती. काय करावं तिला सुचेना. तंबाखू खाल्ल्याशिवाय तिला चैन पडत नसे. तेवढ्यात तिचं लक्ष समोरच्या दगडावर गेलं. दगडावर पांढरा पदार्थ होता. बहुतेक कावळ्याची विष्ठा असावी. तिनं ती घेतली, तंबाखूला लावून चोळली, तंबाखू तोंडात टाकली. संध्याकाळी घरी गेली. दिवसामागून दिवस गेले. सगुणाला दिवस गेले होते. तिला पोट दिसायला लागलं. तसे गावातले लोक तिच्याविषयी चर्चा करू लागले. सगुणा गोंधळून गेली. तिला काय करावं समजेना. तिने काही दिवस आपलं काम सोडलं, घरी राहायला लागली. असं करता करता 9 महिने 9 दिवस झाले. सगुणा बाळंत झाली. तर काय आश्चर्य, सगुणाला चक्क कावळा झाला. आता ती त्या कावळ्याच्या बरोबर राहायला लागली. कावळ्याला खाऊ पिऊ घालायला लागली. त्याला सोबत रानात घेऊन जायला लागली. हळूहळू कावळा मोठा झाला. 18-20 वर्षे झाली तशी सगुणा पण म्हातारी झाली. तिला आता पूर्वीसारखं काम होत नसे. पाणी आणणं, गुरं वळणं, सरपण काटू काढणं, घरातली झोपडी सारवणं, ही सगळी कामं करणं तिला जड जायला लागलं. तशी एक दिवस ती कावळ्याला म्हणाली, बाळा, तुझं माणूस असता तर तुझं आत्तापर्यंत लग्न झालं असतं. मला सून आली असती. माझी म्हातारपणची सोय झाली असती. तसा कावळा बोलला, कर माझं लग्न. म्हातारी म्हणाली, अरे बाबा, तू पडला कावळा, तुला कोण देणार पोरगी. त्यावर कावळ्यानं तिला ओंजळभर मोती पवळं दिलं आणि म्हणाला, आपल्या भागातल्या राजाकडे जा आणि म्हणावं, महाराज, माझ्या कावळ्याला तुमची राजकुमारी द्या. नाही म्हणाले तर उठताना हे मोती पवळं तिथं सोडून ये. ठरल्याप्रमाणे सगुणा राजाच्या दरबारात गेली आणि राजाला सांगून आपल्या कावळ्यासाठी राजकुमारीची मागणी घातली. हे ऐकून राजा भडकला. सगुणाला राजमहाल सोडायला सांगितलं. राजा म्हणाला, मी या नगरीचा राजा, माझ्या राजकुमारीला मागणं घालायचं धाडस कसं केलंस. सगुणा गप्प बसली. काही न बोलता सोबत आणलेलं मोती पवळं राजमहालात सांडवलं आणि तिथून निघून आपल्या झोपडीत आली. झाला प्रकार तिने कावळ्याला सांगून टाकला. ठीक आहे असं म्हणून कावळाही शांत बसला. सगुणा उठून गेल्यावर तिने सांडवलेल्या मोती पवळ्याची खबर राजकुमारीला समजली. तिने ते मोती पवळे हातात घेतले आणि राजाकडे हट्ट धरला की मी लग्न करीन तर या कावळ्याशी, नाही तर लग्नच करणार नाही. राजाला काय करावं ते समजेना. राजा मोठ्या पेचात सापडला होता. राजकुमारीच्या हट्टापुढे त्याचं काही चाललं नाही. पण अशिक्षित गावंढळ गरीब म्हातारीकडे हे मौल्यवान मोतीपवळं कसं काय आलं, ह्याचं गुपित राजाला समजेना. तो ह्याच विषयावर रात्रंदिवस विचार करायला लागला. ती म्हातारी आणि तिचा कावळा हे काही साधे सुधे नाहीत याची प्रचिती राजाला आली. त्यांनी लगेच राजदूतामार्फत म्हातारीकडे निरोप पाठवला की माझी एकुलती एक राजकुमारी, जिचं सौंदर्य सूर्याला म्हणतं उगवू नको आणि चंद्राला म्हणतं मावळू नको, तिचा विवाह मी तुझ्या कावळ्याबरोबर करायला तयार आहे. हे ऐकून सगुणाला आनंद झाला. लग्नाची तारीख ठरवण्यात आली. संपूर्ण नगरीत जाहीर दवंडी देऊन लग्नाची बातमी सांगण्यात आली. राजाच्या नगरीत एकच चर्चा सुरू झाली, ती म्हणजे एवढे सगळे राजकुमार सोडून राजानं आपली एकुलती एक कन्या, हिचं लग्न कावळ्याबरोबर का ठरवलं. विचार करून करून लोकांच्या डोक्याचा पार भुगा झाला होता. ठरल्याप्रमाणे लग्नाचा दिवस उजाडला. नगरीमध्ये जिकडे तिकडे शोभिवंत सजावट करण्यात आली. हार पताका लावण्यात आला. हत्ती घोडे सजवण्यात आले. पंचपक्वान्नांच्या पंक्ती उठवण्यात आल्या. राजकुमारीचं लग्न ते, कुठलीही उणीव ठेवलेली नव्हती. वऱ्हाडी मंडळी मंडपात आली. वर कावळा मंडपात सजून धजून आला.
राजकुमारी वधूच्या वेशभूषेत आली. भटजीबुवांनी मंगलाष्टका म्हटल्या आणि विधिवत लग्न सोहळा पार पाडला. जेवण झाल्यावर वराड गावात आलं. सगळे विधी झाले होते. आता कावळा आणि राजकुमारी यांचा संसार सुरू झाला. ती रोज कावळ्याला आंघोळ घालायची, त्याला तेलफणी करायची, त्याच्याशी नवरा बायकोप्रमाणे बोलायची. आपण एक राजकुमारी असून एका क्षुल्लक कावळ्याबरोबर लग्न केलं याचं कुठलंही दडपण तिच्यावर नव्हतं. कावळा आणि राजकुमारीचा संसार गुण्यागोविंदानं सुरू झाला. एक दिवस सकाळी राजकुमारीनं कावळ्याला आंघोळ घातली आणि त्याची तेलफणी करताना कावळ्याच्या डोक्यात असलेला खिळा फणीबरोबर उपटून आला. आणि काय आश्चर्य, एका क्षणात तिच्यासमोर 20-22 वर्षाचा सुंदर राजकुमार उभा राहिला. तिला काय करावं समजेना. तो राजकुमार म्हणाला, घाबरू नकोस, मी इंद्रनगरीतला एक राजकुमार आहे. एका शापामुळे माझी ही अवस्था झाली होती, ती तुझ्या स्पर्शानं संपली. राजकुमारीला खूप आनंद झाला. दोघे राजानगरीत राजाकडे गेले. राजकुमारीनं सगळी हकीकत राजाला सांगितली. अख्ख्या नगरीत ही बातमी समजली. सगळ्या जनतेला खूप आनंद झाला. सगुनालाही खूप आनंद झाला. पुढे तो राजकुमार आणि राजकन्या त्या नगरीचे राजा राणी झाले. आजी गोष्ट सांगत होती आणि ती ऐकता ऐकता मला झोप कधी लागली तेच समजलं नाही. आजी खूप गोष्टी सांगायची. तिच्या गोष्टी एकदम खऱ्या वाटायच्या एवढी ती रंगवून सांगायची. माझा हात मोडल्यामुळे माझी शाळा बंद झाली होती. रोज अंडी खाण्याची मोहीम सुरू होती. मोडलेला हात लवकर बरा व्हावा म्हणून बाई रोज 2-2 अंडी उकडून खायला देत होती. म्हणायची, ये बघ बापड्या, खायची हाय गाय करू नग. तुझ्या बापाचं पोर न होण्याचं ऑपरेशन झालं तेव्हा त्याला अशीच अंडी खाऊ घातली. गडी महिन्यात नीड झाला. तेव्हा तू पण मी दिन ते खात जा. असे 15 दिवस गेले. हळूहळू हात बरा होत होता. पण पाऊस पडण्याचं काही नाव घेत नव्हता. पावसानं खूपच ओढ दिल्यामुळे सगळे हवालदिल झाले होते. दुष्काळामुळे सगळ्यांच्या डोक्याला मुंग्या येत होत्या. आषाढ महिना संपला होता. श्रावण सुरू झाला होता. तरीही पावसाची हालचाल नव्हती. हात बांधून 15 दिवस झाले होते. बाईसोबत न्हावी बाबांकडे गेलो. न्हावी बाबांनी हळूहळू हात सोडला. जखम भरून आली होती पण हाताला थोडा बाक राहिला होता. सगळ्या पट्ट्या काढल्या त्यामुळे मला हलकं हलकं वाटायला लागलं. इकडे पावसानं दडी मारल्यामुळे लोक बेचैन झाले होते. पाऊस पडावा म्हणून सगळ्यांनी मिळून वेताळ बाबाचा भंडारा घातला. घरोघरी घुगऱ्या शिजवल्या. मिरगाच्या कीटकाला हळद कुंकू लावून पूजन केलं. पण काही फायदा झाला नाही. शेवटी मोठा दुष्काळ पडणार याची चिन्ह दिसायला लागली. घरातलं सगळं धान्य संपलं. वैरण संपली. जनावरांची उपासमार व्हायला लागली. त्यामुळे गाव सोडण्याचा निर्णय झाला. सोपान मामांचं नुकतंच लग्न झालं होतं. त्यामुळे सोपान मामा आणि आमच्यासाठी सखाराम मामानं शिरूरला रामलिंगपाशी एका शेठकडे काम पाहिलं होतं. सखा मामाची बैलगाडी आणि आमची बैलं घेतली. गुरं गाडीला पाठी बांधली. 1-1.5 ज्वारीचं पोतं शिल्लक होतं ते गाडीत घेतलं. सगळं सामान ठेवलं आणि आम्ही सगळेजण रामलिंगला राहायला निघालो. करडेच्या पुढे गेलो. बैलगाडी रस्त्याच्या कडेनं चालली होती. डांबरी रस्ता असल्यामुळे बैलांचे पाय डांबरावरनं घसरत होते. येणारी जाणारी वाहनं नजरेला पडत होती. आपण मोठ्या शहराकडे चाललोय असंच वाटत होतं. करडेच्या शिवेवर जात असताना मला जोरात लघवीला झाली. मामा आणि मामी खाली चालत होत्या. मी मामींना म्हणालो, मामी मला जोराची 1 नंबरला झाली, मला खाली घ्या. मामींना माझी कीव आली म्हणून त्यांनी मला खाली उतरवलं. मी खाली उतरलो. माझं लघवी करण्याचं काम झालं. यल्लू मामी गाडीसोबत चालत होत्या. त्यांनी मला गाडीत बसवलं. बसवताना झटकन त्यांच्या पायावरनं बैलगाडीचं चाक गेलं. त्या मोठ्यानं ओरडल्या. गाडी थांबली. तरवाडाची साल उघडून त्यावर लावली. त्यांचा पाय भराभरा सुजला. त्या गाडीत बसल्या. गाडी पुढे मार्गस्थ होत होती. माझ्यामुळे मामींच्या पायाला लागलं त्यामुळे मला अपराध्यासारखं वाटायला लागलं. पुढे शिरूर आलं. तिथं थोडं सामान वगैरे घेतलं आणि गाडी रामलिंगच्या दिशेनं निघाली. शेठचा मोठा फार्म होता तिथे. 2 पत्र्याच्या खोल्या होत्या. शेताजवळून घोडनदी वाहत होती. शेठचं नदीवरून लिफ्ट होतं.
नदी शेजारी एक मोडकं तोडकं पंप हाऊस होतं. त्याचा दरवाजा कधीच गायब झाला होता. मोटरचं खोकं अर्धवट मोडलेल्या अवस्थेत अखेरची घटका मोजत होतं. शेती काही ठिकाणी उभी होती तर काही ठिकाणी ओसाड पडली होती. शेजारी भलं मोठं चिंचेचं झाड होतं. त्यावर असंख्य बगळ्यांनी आपली वेडी वाकडी घरटी केली होती. त्यांच्या पिल्लांचा कर्कश आवाज मध्ये मध्ये चालू बंद होत होता. चिंचेखाली एक छोटी मोडलेली लहान मुलांची सायकल होती. ती पूर्ण मोडली होती. पुढचं चाक आणि हँडल तेवढं शिल्लक होतं. मला खेळण्यासाठी तेवढं पुरेसं होतं. मी लगेच त्याच्यावर हातपाय पसरले. गाडीतनं सामान खाली काढलं. खोल्या कळकटलेल्या होत्या. कुणीतरी अर्धवट सामान ठेवून पलायन केलंय असा भास होत होता. वंगाळ फाटलेले कपडे, घाणेरड्या केसांचे पुंजके, फाटलेल्या आणि जीर्ण झालेल्या अर्धवट गोधड्या, कसली तरी बोचकी दिसत होती. त्यावरून इथून कोणीतरी अर्धवट सामान ठेवून पळून गेलेलं असावं याच्या पाऊलखुणा दिसत होत्या. पोरींनी, मंगताई आणि कुसुमनं झाडू घेतला. भराभरा सगळं झाडून घेतलं. सामानाची मांडामांड केली. एका खोलीत आमचं सामान आणि दुसऱ्या खोलीत सोपान मामाचं सामान मांडलं. बायका स्वयंपाकाच्या कामाला लागल्या. बाईनी तिच्या कोंबड्या सोडल्या. दिवसभर कुडव्यात झापात असल्यानं भुकेनं फक्त किवकिवाट करत होत्या. भाऊंनी गुरं बांधली आणि विहिरीवर जाऊन हंडाभर पाणी आणलं. त्या शेडची जनावरं होती. छोटी मोठी आडधा होती. एका बंद खोलीत एक जखमी बैल होता. त्याच्या अंगावर बऱ्याच जखमा होत्या. त्या खोलीजवळ लहान मुलांना जाऊ देत नव्हते. काय माहीत, पण तो नुसता मुसमुस करायचा. बहुतेक खूप मारका असावा. रानात गुरांसाठी मका पेरलेला होता. मक्याला कणसं असायची. कणसं चुलीत भाजून आम्ही खायचो. मकेला पाणी देणं आणि गुरांना खाऊ घालणं एवढंच काम दिवसभर करावं लागत होतं. याच दरम्यान मोठी अक्का विमल आमच्याकडे राहत होती. तिच्या सासरची मंडळी खूप सासूरवास करत होती. तिचा लहान मुलगा तिच्यापासून तोडून घेतला होता. सासूरवासाला कंटाळून ती आमच्याकडे राहत होती. सासू बेकार होती तिची. 2-2 दिवस अक्काला उपाशी ठेवत असायची. काम तर गुराढोरासारखं करून घ्यायचे. नवरा मेंढक्या होता. मेंढरं ओळखण्याखेरीज त्याला काही येत नव्हतं. बायका मुलांचं हीच समजत नव्हतं. घरातले सांगतील तसंच ते वागत होतं. एक दिवस दत्तू दाजीच्या बारक्या भावाचं लग्न होतं. तेव्हा त्यांना लोकांनी सांगितलं की तुमचे सासरची मंडळी शिरूरला रामलिंगला राहत आहेत. आमचा माग काढत सायकलवर दोघेजण आम्ही राहत होतो तिथे आले. पत्रिका नव्हत्या. लग्नाची सुपारी दिली आणि पाणी सुद्धा न पिता तिथनं पसार झाले. असंच 2 महिने काम चालू होतं. शेठ शिरूरवरनं यायचा, शेतावर फेरफटका मारायचा, पुन्हा निघून जायचा. 2 महिने झाले तरी त्यांनी मामाच्या आणि भाऊंच्या कामाचा हिशोब केला नव्हता. सोबत आणलेलं धान्य पदरमोड करून खाल्लं होतं. शेठ 2 महिन्याचे पैसे देईल म्हणून सगळेजण आस लावून बसले होते. पण शेठनं ठेंगा दाखवला. तो काही पैसे देईना. भाऊ आणि मामा शिरूरला हेलपाटे घालून घालून थकून गेले. पण शेठनं 1 रुपया सुद्धा दिला नाही. सुरुवातीला येताना जे काही थोडे दिले होते त्यातच 2 महिने राबवून घेतलं होतं. भाऊंची घोर निराशा झाली. पर गावात असल्यानं काही करता येत नव्हतं. शिवाय तो शेठ सगळ्यांना सांगायचा, इथे येण्या अगोदर यांना उचल दिली आहे. आमची घोर पिळवणूक झाली होती. शेवटी तिथून बिराड बांधून पुन्हा वस्तीवर आलो. घरातली एवढी सगळी माणसं 2 महिने राबवून त्या शेठनं 1 गिन्नी सुद्धा दिली नाही. भाऊ मेहनत करण्याखेरीज काही करू शकत नव्हते. तो त्यांचा स्वभावच नव्हता. एवढा मोठा संसार, एवढी खाणारी तोंड आणि जिथे आपण काम करतो तो धनीच अशी वागणूक देत असेल तर काय बोलणार. भाऊ खूप उदास झाले. आपलं आयुष्य चुकल्यासारखं आहे असं त्यांना वाटायला लागलं. दुसऱ्या दिवशी बाई सकाळी पहाटेच उठली. आज कोंबड्या बाहेर सोडायच्या नव्हत्या म्हणून त्यांचे पाय दोरीनं बांधून ठेवले होते. कारण सकाळी त्या सुटल्या असत्या तर परत सापडणं मुश्किल होतं. बाईंनी चुलीवर भाकऱ्या थापल्या, बेसन बनवलं. हिरव्या मिरचीचा तव्यात लसूण घालून तांब्यानं रगडून खरडा बनवला. ते सगळं एका गाठोड्यात बांधलं. सामानाची रात्रीच बांधाबांध केली होती. थोडं जड बहुत सामान इथेच ठेवायचा निर्णय झाला, कारण गुऱ्हाळावर थोडं बहुत सामान होतं. सकाळी दिवस उगवतात सगळ्यांनी आपापल्या सामानाची बोचकी डोक्यावर घेतली.
भाऊंनी 2 गायी, 2 बैल आणि वासरं सोडली आणि रस्त्यानं हाकत हाकत निघाले. सगळ्यांचे पाय जड झाले होते. रस्ता तोच होता, पण वाट चुकल्यासारखी वाटत होती. भाऊंच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला होता. गावी राहण्याचे मनसुबे धुळीला मिळाले होते, पण काही इलाज नव्हता. परिस्थितीला सामोरं जाणं भाग होतं. परिस्थितीपुढे कोणाचं काही चालत नाही, हेच खरं. आम्ही राहुला निघालो तसे सखाराम मामा, मोठी मामी, सोपान मामा, बारकी मामी, मामाची आई, सगळ्यांचे डोळे पाण्यानं भरून आले. आजी रडवेली झाली होती. आम्ही आडवाटेपर्यंत जाईपर्यंत मामा सोबत आले. नंतर आम्ही आमच्या वाटेनं निघालो. जाताना वाटेत पुन्हा मागच्याच यातना भोगण्यासाठी. पाठीवरचं विराड आमचं, पुन्हा अनवाणी चालणं. सर्व लमाजमा बरोबर घेऊन भाऊ एखाद्या योद्ध्याप्रमाणे मार्गक्रमण करत होते. थकणं, आराम या गोष्टी भाऊंना वर्ज्य होत्या. डोक्यावर बोचकी घेऊन पोटाची खळगी भरण्यासाठी पुन्हा नवीन डाव भाऊ टाकत होते. समोर संकटांची मालिका उभी असायची, पण माझे भाऊ संकटांना कधी हारले नाहीत. जीव घेण्या संकटांनी आणि परिस्थितीवर आहे त्या स्थितीत मात करायची, पण साधी कुरकुर करायची नाही, हा त्यांचा मूळ स्वभाव. पोट भरण्यासाठी निघालो होतो, पण आता किती दिवस, किती वर्ष बाहेरगावी काढावी लागणार होती हे विधात्यालाच ठाऊक होतं. भाऊ पुढे चालले होते. एवढी जनावरं हाकत हाकत, डोक्यावर बोजा, सर्वांचेच पाय अनवाणी. किती म्हणून सांगू. आंबळे ते राहू 60-70 किलोमीटरचा टप्पा चालताना पावलागणिक चेहरा रडकुंडा व्हायचा. प्रत्येक पावलागणिक धुमसून धुमसून रडलो असीन. त्या रस्त्याने आमच्या आठवणी पेरलेल्या आहेत. ते दिवस आठवले ना तर आजही बेचैन व्हायला होतं. चालताना तो दिवस एवढा मोठा वाटायचा की वाटायचं कित्येक महिने दिवस मिळून हा आजचा दिवस तयार झालेला असावा. पण मनात एक उमेद घेऊन चालायचो की देवा हेही दिवस जातील. कधी जातील माहिती नाही. उरळगावचा पठार, आरणगाव, बांडे वडगाव, टेळेवाडी पठार, थोरली विहीर, भांडवाडी आणि शेवटी माधवनगरला पोचलो. वाण्याच्या गुऱ्हाळावर आल्यावर समजलं की वाण्याच्या विहिरीजवळ एक रिकामं सपार आहे. तिथे काही बिराडं थोडे दिवस राहून दुसऱ्या गुऱ्हाळावर गेली होती. रिकामं सपार दिसल्यावर भाऊंनी आपला मोर्चा त्या सपाराकडे वळवला. ते सपार विहिरीच्या अगदी थारोळ्यावर होतं. शेजारी कुभावळीचं काटवान होतं. शेजारीच पडलेलं एक खिंडार पंप हाऊस होतं. त्याची एक भिंत कधीच विहिरीत कोसळली होती. छपरावरचे पत्रे 2-4 वर्षापूर्वी मोडून तोडून पडले होते. वरती एखाद दुसरा पत्रा भग्न अवस्थेत शेवटच्या घटका मोजत होत्या. आम्ही आलो तशी गुऱ्हाळावरची मुलं कुतूहलानं एकमेकांकडे बघत होती. भिंतीला भरपूर तडे गेले होते. भिंती भेगाळल्यामुळे ठिकठिकाणी चिमण्यांनी आपली घरटी केली होती. कधी कधी तिथे साप निघायचे आणि अंडी पिल्लं खायला बघायचे. खाली चिमण्यांची पिसं आणि सापाच्या काती होत्या. बिळात पिल्लांची चिवचिवाट होती. निर्मनुष्य आणि बेसूर जागा असल्यामुळे चिमण्यांनी आपलं बस्तान बसवलं होतं. एकंदरीत भूत बांगला होता. तिथं फारसं कोणी येतही नसे. ती जागा भाऊने राहण्यासाठी निवडली. विहिरी शेजारी भलं मोठं गोड्या बाभळीचं झाड होतं. त्या झाडानं बरीच वर्ष आमची साथ केली. सुखदुःखाचे अनेक प्रसंग त्या झाडानं बघितले. त्या झाडाखाली कितीतरी वेळा अश्रू डहाळले, गिनतीच नाही. आमची सगळी जनावरं त्या बाभळीखाली बांधायची सोय झाली. त्या बाभळीवर गेली कित्येक वर्ष बगळ्यांची आणि कावळ्यांची घरटी होती. बाभळीखाली दगडांचा ढीग होता. बगळ्यांच्या विष्ठेनं तो पार पांढरा शुभ्र झाला होता. बगळ्यांची फार मोठी वसाहत बाभळीनं आपल्या अंगाखांद्यावर घेतली होती. ती बाभळ बगळ्याच्या कित्येक पिढ्यांची साक्षीदार होती. बाभळीखाली खुंट्या ठोकल्या, गाई वासरं बैल बांधून टाकली. बाईनं थोडीफार खोपटाची साफसफाई केली. पोरी मदतीला होत्याच. एका ठिकाणाहून दुसरीकडे जायचं म्हणजे तितकं सोपं नसतं. तेल मिठापासून ते रॉकेल घासलेटपर्यंत सर्व सोबत घ्यावं लागतं. मंगलताई आणि कुसुम यांनी आवरावर केली.
आवराआवर झाल्यावर जुन्या खोपट्यातलं सामान या खोपट्यात आणून ठेवलं. अण्णांना समजलं तेव्हा रात्री अण्णा कुलाच्या मळ्यातनं घरी आले. सर्वजण पुन्हा एकत्र राहायला लागलो. आंबळेकर पुन्हा गुऱ्हाळावर आले हे बघून बापूशेठला खूप बरं वाटलं. दुसऱ्या दिवसापासनं भाऊ पुन्हा गुऱ्हाळावर काम करायला लागले. बाई, कुसुम, मंगलताई, अक्का सगळे मोलमजुरी करायला लागले. हाताला काम मिळालं, 2 वेळेची सोय झाली होती. आता उपाशी पोटी दिवस काढावा लागणार नव्हता. कष्टाची भाकर मिळणार होती. बाई माणसांना शेतीची कामं करावी लागत असत, जसं की पिकाला खत घालणं, खुरपणी करणं, जनावरांसाठी घास कापणं, ही कामं करावी लागत. माझी शाळा सुटल्यामुळे त्यावर्षी मी शाळेत गेलो नाही. माझा मोडलेला हात आणि कुटुंबावर दुष्काळानं ओढवलेली बिकट परिस्थिती यामुळे माझी शाळा चुकली. आणि त्या चुकल्या आयुष्याला पुन्हा सावरण्यासाठी पुढे कित्येक वर्ष गेली. कुटुंबाची पूर्ण वाताहत झाली. जीवन काय असतं, संघर्ष काय असतो, सगळं या चुकल्या आयुष्याला भोगावं लागलं. पण एक समाधान आहे, संघर्ष केल्याशिवाय सुखाचे दिवस येत नाहीत. पण जर का आपल्याला आयतं सुख मिळालं तर त्या सुखाची मजा नसते. प्रत्येकाच्या जीवनात संघर्षाला खूप महत्त्व आहे. संघर्षामुळे व्यक्ती घडतो आणि व्यक्तीमुळे समाज घडतो. ज्यांनी दुःख पाहिलंच नाही त्याला सुखाची किंमत काय कळणार, आणि ज्यांनी संघर्षच केला नाही त्याला खरं जीवन कसं कळणार. म्हणून जीवनाला खरं वळण द्यायचं असेल तर जीवनात संघर्ष हा हवाच. वाण्याचं गुऱ्हाळ खूप मोठं होतं. खूप लोकांचा राबता होता. सोलापूर, मोहोळ, बार्शी भागातले लोक होते. गुऱ्हाळावर 3 चुल्हांगणं होती. दिवसाला 15-16 आदणं निघायची. ऊस तोडणाऱ्या टोळ्या होत्या. ते सकाळीच भाकर तुकडा घेऊन ऊस तोडायला जायचे. दिवसभर ऊस तोडणं, त्याच्या मुळ्या बांधणं, बैलगाडी किंवा ट्रॅक्टरमध्ये ऊस भरणं, ही कामं ती मंडळी करत. ऊस तोडल्याशिवाय पुढचं काही होत नव्हतं. असाच ऊस तोडणाऱ्यांपैकी जालिंदर नावाचा एक मुलगा होता. 22-23 वर्षाचा असेल. त्याचे डोळे मिचमिचे होते. सावलीत गेला की पूर्ण उघडायचे आणि उन्हात पुन्हा मिचमिच करायचे. त्याचं लग्न गुऱ्हाळावरच झालं. त्याच्याच गावची गुऱ्हाळावर एक मुलगी होती. लग्नाच्या दिवशी गुऱ्हाळ पूर्ण बंद होतं. लग्नात सर्व गुऱ्हाळावरच्या मजुरांनी सहभाग नोंदवला. प्रत्येकाला हे लग्न आपल्या कुटुंबातलं वाटत होतं. साखरपुडा, हळद, लग्न सगळं एकाच दिवशी होतं. जेवायला गुळाची लापशी बनवली होती आणि डाळभात होता. लापशी प्रचंड रुचकर होती. पुढे जालिंदरच्या लग्नाचा विषय निघाला की प्रत्येकजण त्या लापशीचाच विषय काढायचे. सगळ्या लोकांनी सहभाग घेतला, सुरुवातीपासून ते अगदी नवरी वाटे लागेपर्यंत. दोघांचीही घरं जवळ होती. लग्नात धमाल खूप आली. लोक एवढे एकमेकांना कनेक्ट होते की समाज, जातपात, उच्च नीच या सगळ्या शृंखला गळून पडल्या होत्या. सगळे लोक वेगवेगळ्या भागातनं आले होते, वेगवेगळ्या जाती धर्माचे होते. पण एका कुटुंबाला लाजवेल अशी सगळ्यांची वागणूक होती. सगळे लोक बहुतेक अडाणी, अशिक्षित होते, पण त्यांच्याकडे उच्च प्रतीची नीतिमूल्य होती. 7-8 वर्ष गुऱ्हाळावर राहिलो, पण वाईट किंवा अनुचित प्रकार कधी घडला नाही. एखाद्यानं अनुचित प्रकार केला तर सगळे मिळून त्याला अद्दल घडवायचे. ते गुऱ्हाळ म्हणजे आदर्श समाज व्यवस्थेचा उत्तम नमुना होता. मित्रांनो, हा 4था भाग इथेच संपला. 5वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्रांनो.